सर्वांना नमस्कार। श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी शिवगंगा अर्चना ह्या विषयावर थोडक्यात सांगणार आहे। श्रावण महिन्यात गंगाजलाने शिवलिंगावर अभिषेक करणं अत्यंत शुभ मानले आहे, कारण गंगा आणि शिव यांचा संबंध अत्यंत निकट आहे। गंगा भगवान शंकराच्या जटामध्ये विराजमान आहे। गंगा नदीला पवित्र मानलं जातं। का मानलं जातं तर ती स्वर्गात होती, ती स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाली म्हणून आपण पवित्र म्हणतो। हे कोणत्या पुराणात आपल्याला सांगतं, कोणत्या तर शिवपुराण, लिंगपुराण, स्कंदपुराण ह्याच्यामध्ये आपल्याला गंगा अवतरण कथा सांगितलेली आहे। कशी आली ती पृथ्वीवर? भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर असे तप केले आणि गंगेला पृथ्वीवर आणले। गंगेचा प्रचंड असा वेग होता, तो शमवण्यासाठी भगवान शंकराने तिला आपल्या जटामध्ये धारण केले। त्यामुळे गंगा आणि शिव अविभाज्य आहेत। श्रावण महिन्यामध्ये गंगा स्नान आणि गंगा जलाने शिवलिंग अभिषेक केलास तर 1000 गुणा पुण्य मिळते। मी मागे सांगितलेले आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण छोटं जरी व्रत केलं तर आपलं दुपटीनं त्याचं पुण्यसंचय होतो। आणि श्रावण महिन्यामध्ये गंगा आणि शिवाची एकत्र पूजा करणे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडातील पवित्रता मिळण्याचे एक साधन आहे। का आहे? गंगा म्हणजे काय? शुद्ध, पवित्र आणि ज्ञानाचं प्रतीक आहे। शिव म्हणजे काय? अर्थ काय शिवचा? तर कल्याणाचं प्रतीक आहे। दोघांची एकत्र पूजा म्हणजे आत्मशुद्धी, पापक्षालन आणि मोक्षप्राप्ती। गंगाजल शिवाला अत्यंत प्रिय आहे, कारण मी आधीच सांगितलेले की देवदानवाच्या ह्याच्यामध्ये समुद्र मंथन केलं, देवदानवांनी केलं तर त्याच्यामध्ये विष हलाल झालं आणि ते महादेवाने सर्वांच्या रक्षणासाठी ते विषपान केलं तर त्यांचा दाह जास्त होत होता, त्रास होत होता, तर त्यांनी देवाने त्यांना गंगाजल अर्पण केलं। तेव्हापासून महादेवाला गंगाजल अत्यंत प्रिय आहे। श्रावण मासामध्ये तर गंगाजलाचा अभिषेक अत्यंत फलदायी मानलेला आहे। गंगेचा प्रचंड वेग आपल्या जटामध्ये थांबवून शंकराने तिला पृथ्वीवर सोडलं, तेव्हापासून भगवान शंकराला गंगाधर नाव असं मिळालं। श्रावणामध्ये गंगाजलाने शिवलिंगाचा अभिषेक करणं हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे। म्हणूनच हजारो कावड यात्रा करतात, गंगाजल आणतात आणि महादेवाला अर्पण करतात। कावड यात्रा म्हणजे काय तर भक्तीचं तप। गंगेतून पाणी आणून शेकडो किलोमीटर पायी प्रवास करणं हे केवळ एक धार्मिक कृती नाही, तर आत्मसंयमाचं एक प्रतीक आहे। पुराण आपल्याला सांगतं अशा प्रकारे अर्पण केलेलं गंगाजल आपल्याला मनशांती आणि पुण्य प्रदान करतं। म्हणून हे कावड यात्रा लांबून पायी प्रवास करून महादेवाच्या शिवलिंगावर हे गंगेचं पाणी ओततात। गंगाजल शुद्धतेचं प्रतीक आहे। श्रावणात गंगाजल शिवाला अर्पण केल्याने पाप नष्ट होतात आणि पुण्याची प्राप्ती होती असं अध्यात्म आपल्याला सांगतं। गंगा आहे म्हणून शिव गंगाधर, शिव आहेत म्हणून गंगा मोक्षदायिनी असंच मी म्हणू शकते। शिव आणि गंगा एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत। तसं पाहिलं तर वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा गंगाजलामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म आहेत। आता आपण आपलं पाणी जर आपलं बोरचं ठेवलं आपण किंवा नळाचं ठेवलं तर 2-3 दिवस जर ठेवलं तर लगेच त्याला वास वगैरे येतो, पण गंगाजल जर आपण किती आणून ठेवलं घरामध्ये तर त्या गंगाजलाला काहीही होत नाही, अगदी स्वच्छ असतं। ह्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की ह्याच्यामध्ये जंतुनाशक असे नैसर्गिक जंतुनाशक असे गुणधर्म आहेत, म्हणूनच त्याला पवित्र असं म्हणलेलं आहे। गंगाजलाने शिवलिंगाचा अभिषेक करणं हे काही फक्त रिवाज नाही आहे किंवा परंपरा नाही आहे, तर ते गंगेच्या पवित्रतेने शिवाची आपली शुद्धी आणि आपल्या मनाची शुद्धी सुद्धा होते। म्हणूनच असं म्हटलं जातं की गंगाजल शिवावर अर्पण केलं की पाप नष्ट होतात आणि पुण्याचा दरवाजा उघडलं जातं। श्रावणामध्ये गंगेला स्मरण करायचं आणि गंगाजल मिळवून महादेवाची पूजा करायची, कारण पुराणात असं स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवाशिवाय गंगा नाही आणि गंगेशिवाय शिव नाही आणि शिव अर्चना गंगाजलानेच पूर्ण होते असं सुद्धा पुराणामध्ये सांगितलेलं आहे।
आपल्या घरात इवन आपल्या घरामध्ये सुद्धा गंगाजल आपण कायम ठेवायचं. गंगाजल ठेवलं तर आपलं घरसुद्धा पवित्र होतं आणि आपल्याला दुष्टशक्तीचा म्हणा किंवा आपल्याला वास्तुदोषसुद्धा त्याच्याने जलाने जातो. एवढं गंगाजलाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि महादेवाला ते अत्यंत प्रिय आहे. कारण आधीच मी सांगितलं की देवदानवाचं समुद्र मंथन करताना ते विषपान केलं महादेवाने. त्यांना तो त्रास होत होता. त्या त्रासांमुळं देवाने गंगाजल आणलं आणि महादेवाला ते गंगाजलचा अभिषेक केलं आणि त्यांना ते थंड वाटायला लागलं, शांत वाटत होतं आणि त्याच्यामुळे महादेवाला गंगाजल अत्यंत प्रिय आहे. म्हणून आणि महादेवाला जे प्रिय आहे ते जर आपण वस्तू किंवा ते जर आपण महादेवाला अभिषेक केला तर आपल्याला महादेवाची कृपा ही मिळणारच. म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये गंगाजल आणायचं. आपल्या घरात समजा नसलं तर कुठेही बाजारामध्ये ह्याच्यामध्ये ते गंगाजलाची एक बॉटल म्हणजे मिळते. कुठे गंगाजल बाजारात कुठेही मार्केटमध्ये मिळतं. ह्याच्या देवाच्या पूजेच्या साहित्यामध्ये च्या दुकानात आपल्याला गंगाजल मिळतं. आपण ते गंगाजल आणायचं आणि श्रावण महिन्यामध्ये त्याचा गंगाजलानं अभिषेक करायचा महादेवाला. अत्यंत फलदायी असं मानलेलं आहे. आपले मनोकामनासुद्धा ह्याच्याने पूर्ण होतात. तुम्ही आपली मनोकामना महादेवाला सांगायची आणि हे अभिषेक म्हणायचं की मी अभिषेक असं करणार आहे किंवा सलग 11 दिवस जरी आपण केलं महादेवाला अभिषेक तरीसुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं हे मी खात्रीनं सांगू शकते. आपण फक्त एवढंच की आपल्याला महादेवाला सांगायचं. मी आधीच सांगितले की कोणतेही आपण करताना संकल्प करायचा. संकल्प केल्याशिवाय कोणतेही आपल्याला मनोकामना आपल्या पूर्ण होत नाहीत. आधी आपण महादेवाला किंवा आपण ह्याला सांगायचं की मला असा संकल्प करायचं की असं झाल्यानंतर म्हणजे मला हे आपण सांगायचं की मला जीवनामध्ये असं पाहिजे किंवा काय जे आपली मनोकामना आहे ती मनोकामना व्यक्त करायची आणि ते आपण व्यक्त केल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण केल्यानंतर आपण हे करू शकतो. 4 सोमवार किंवा सलग असे 7 सोमवारसुद्धा आपण अभिषेक करू शकतो. तर एवढं महत्त्व आहे गंगाजलानं अभिषेक करण्याचं महादेवाला. तर आपण करूया श्रावणामध्ये आणि मनोकामना आपली पूर्ण मनोकामनासुद्धा म्हणजे सांसारिक अडचणी असो कोणतेही आपल्याला जीवनामध्ये अडचणी असो त्या आपल्या पूर्ण होतात गंगाजलानं. म्हणूनच श्रावणामध्ये गंगाजलानं अभिषेक करणं महादेवाला अत्यंत फलदायी असं सांगितलेलं आहे. ही शिवगंगा अर्चना ही भक्ती मी गंगाधराला समर्पित करते. हर हर गंगे हर हर महादेव. माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.